तर हाय फ्रेंड्स, तरुशलीच्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत मॅगी, मुलांची फेवरेट अशी मॅगी बनवणार आहे। तर बनवायला सुरुवात करूया। तर आपण हे एक तांब्या पाणी आता गरम करायला ठेवले आहे। ते उकळलं की आपण त्यामध्ये मॅगी टाकणार आहोत। बघा आता आपलं पाणी उकळले आहे। आपण ह्या स्टेजलाच मॅगी टाकून घ्यायची आहे, कारण अगोदर मॅगी जर पाण्यामध्ये टाकली तर त्याचा खूप असा गाळ आणि ती खूप अशी चिकट होते। तर ह्या स्टेजलाच बरोबर आपण मॅगी टाकायची पाणी उकळल्यानंतर। तर आपण ती चांगली हलवून घेऊया आणि त्याला थोडी 1 मिनिट अशी उकळी आली की आपण ती स्ट्रेन करून घेऊया। बघा त्याला चांगली अशी उकळी आली आहे आणि ह्या स्टेजला आपण ही मॅगी काढून घेणार आहोत। बरोबर सांगितलेले स्टेप तुम्ही फॉलो करा, म्हणजे तुमची मॅगी एकदम चविष्ट आणि छान होईल। तर आपण आता ही स्ट्रेन करून घेऊया। गॅस बंद करते मी। आता आपण ही चाळणी त्याचं पाणी वितळून घेतले आहे। बघा अशी ते चाळणीवर काढून घ्यायची। आता आपण आता गॅस पेटवून घेऊया आणि त्यामध्ये आता आपण त्याच्यात 1 टेबलस्पून तेल टाकून घेऊया। तर आपण त्याच्यात हे कढीपत्ता टाकणार आहोत। कढीपत्ता आपला मेन इंग्रेडियंट्स आहे यातला। कढीपत्त्यामुळे छान टेस्ट येते। आणि आता आपण त्यामध्ये टोमॅटो टाकून घेऊया। आता आपण त्यामध्ये माझ्याकडे गाजर आहे म्हणून मी थोडे गाजरचे तुकडे त्यामध्ये कापून टाकत आहे आणि हे थोडे वाटाणे पण त्यामध्ये टाकून घेत आहे। वाटाणे आणि गाजर टाकल्यामुळे मॅगी आपली पौष्टिक होते, मुलं भाज्या पण खातात। तर आपण या थोड्या फ्राय करून घेऊया। आपण त्या भाज्यांमध्ये थोडंसं मीठ टाकून घेणार आहोत, म्हणजे भाज्यांना चांगली चव येईल। भाज्या मुलं शक्यतो हे भाज्या खात नाही, असं मॅगीमध्ये वगैरे टाकून दिला तर मुलं भाज्या खातात आणि आपली मॅगी पण पौष्टिक होते। आणि मी ज्या पद्धतीने मॅगी बनवते ना ती खूप चवीला छान आणि अप्रतिम लागते। तुम्ही एकदा नक्की माझ्या पद्धतीने बनवून बघा एकदा। तर आपल्या आता थोड्या भाज्या फ्राय करून झाल्या आहे। आपण त्यामध्ये ही मॅगी टाकून घेऊया। बघा मॅगी किती सुकी आणि सरसरीत झाली आहे। आता या स्टेज मध्ये आपण मॅगी मसाला आणि लाल तिखट पावडर टाकून घेणार आहोत। आपण त्यामध्ये मॅगी मसाला टाकून घेऊया। अर्धा टेबलस्पून मिरची पावडर टाकून घेऊया। त्यामध्ये आपण थोडी हळद टाकून घेऊया आणि हे पूर्ण असं स्टर करून घेऊया। बघा असा मसाला टाकून आपण ती परतून घेतली आहे। बघा आपली मॅगी किती छान आणि सुटसुटीत तयार झाली आहे आणि अशी मॅगी चवीला खूप अप्रतिम आणि टेस्टी लागते। खूप आवडते मॅगी। तर आता बघा ही मॅगी अशी आपली तयार झाली आहे। तर आपण ही सर्व करून घेऊया। तर बघा आपली अशी पौष्टिक आणि हेल्दी मॅगी तयार झाली आहे। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।